घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या येणाऱ्या भागात रणदिवेंच्या घरात कधीच फूट पडायला नको, चक्क सावत्रपणा यायला नको आणि याच गोष्टी घडू नये म्हणून सुमित्राने खूप काळजी घेतलेली असते. परंतु जेव्हापासून सगळ्यांना सत्य समजलेलं असतं तेव्हापासून तिने आता तिच्या मुलांमध्ये आणि ऋषिकेशमध्ये दुजाभाव करायला सुरुवात केलेली असते. आणि हीच गोष्ट नानांना अजिबात पटत नसते. त्याच वेळेस आता नानासाहेब आतापर्यंत गप्प असतात, परंतु तिथे सगळ्यांच्या समोर सुमित्राचे खाडकन डोळे उघडवण्यासाठी नानासाहेब खुलासे करणार असतात. तर ते नक्की कोणते खुलासे करणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जानकीने सौमित्रला घरी आणलेलं असतं. सौमित्रला तेव्हा भीती असते की नक्कीच आपल्याला नाना या घरात पुन्हा घेणार नाहीत. तेव्हा आता जानकी नानांसमोर हात जोडते आणि म्हणायला लागते की नाना, मला माहिती आहे की सौमित्र भाऊजी या घरात आलेले तुम्हाला चालणार नाही आहेत, परंतु प्लीज आपलं कुटुंब आता परत एकत्र येत असेल तर आपण का तीच अडीप धरून बसायची नाना. तेव्हा आता नाना सांगतात की जानकी, तू याला इथे कशाला घेऊन आले आहेस? तुला सांगितलं ना हा इथे राहणार नाही म्हणून, त्याला जायला सांग. तेव्हा आता तिथे जानकी सांगते की नाना, आज सारंग भाऊजी ज्यांच्यामुळे वाचले आहेत ना ते सौमित्र भाऊजी आहेत. तेव्हा नानांना मोठा धक्काच बसतो. तर जानकी सांगते की हो, आता वेळेवरती जर सौमित्र भाऊजींनी रक्त दिलं नसतं तर आता सारंग भाऊजी आपल्यासमोर. तेव्हा आता जानकी पुढे काही न बोलता गप्पच असते. तर ती नानांना सांगते की नाना प्लीज, जोपर्यंत आता रक्षाबंधन होत नाही तोपर्यंत तरी निदान त्यांना इथे राहू देत ना, शेरूताईंना त्यांना राखी बांधू देत ना. तेव्हा आता नाना सांगतात की जानकी, तुझ्या हट्टामुळे मी फक्त याला इथे ठेवण्याचा निर्णय घेतो आहे, बाकी तुमची मर्जी, परंतु याच्याशी माझं काही घेणं देणं नाही आहे, असं सांगून नाना तेथून निघून जातात. तेव्हा आता तिथे जानकी सौमित्राला सांगते की सौमित्र भाऊजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. नानाचा थोडे दिवसाचा राग नक्की जाईल आणि आता तुम्ही 4-5 दिवस या घरात राहणार आहात ना, मग काळजीच मिटली. हळूहळू तुमच्या बद्दलचं मत नानांचं नक्की बदलेल, मी तुम्हाला खात्री देते. तेव्हा आता सौमित्र सांगतो की वहिनी, तुझ्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. तर त्यानंतर सारंगला आता घरी आणलेलं असतं. घरी आणल्यानंतर आता जानकी पुढे येते आणि जानकी औक्षण करणार असते सारंगचं. इतक्यात आता सुमित्रा तिला सांगते की जानकी थांब, अगं काय करते आहेस तू? अगं त्याची बायको आहे ना ऐश्वर्या, त्याला करू देत. तेव्हा जानकीला खूप वाईट वाटतं, परंतु जानकी तिथे आता ऐश्वर्याच्या हाती ताट देते. तर सुमित्रा सांगायला लागते की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का, आपला सारंग सुखरूप परत यावा यासाठी ऐश्वर्याने त्याच्यासाठी उपवास धरला होता, अगदी निर्जळी उपवास. म्हणून मला वाटतं की आत्ता सारंगचं औक्षण ऐश्वर्याने करावं. जानकी तिथे सांगते की काहीच हरकत नाही आई, ऐश्वर्या तुला करायचं आहे ना औक्षण, कर. इतक्यात आता सारंग स्वतःच थांबवतो. सारंग तिथे ऐश्वर्याला सांगतो की वहिनीच माझं औक्षण करेल. तेव्हा आता ऐश्वर्याला मोठा धक्काच बसतो. तर सुमित्रा सांगते की अरे सारंग, असा काय करतो आहेस? ऐश्वर्याने तुझ्यासाठी एवढं सगळं काही केलं आणि त्याची जराही जाणीव ठेवत नाही आहेस तू. तर तिथे आता सर्वांनाच मोठा प्रश्न पडलेला असतो. तर सारंग सगळ्यांनाच सांगतो की खरं तर ना माझा जीव वाचला आहे तो फक्त आणि फक्त जानकी वहिनीमुळे, आणि आई म्हणूनच मला वाटतं की तिनेच माझं औक्षण करावं. तेव्हा आता नाना विचारतात की सारंग, असं का म्हणतो आहेस रे तू? तर सारंग सांगतो की नाना, आधी वहिनींना औक्षण करू द्या, मग मी सगळं काही सांगेन. आता शेवटी जानकीला तिचा मान परत मिळालेला असतो आणि खरं तर ऐश्वर्याने सारंगासाठी काहीच केलेलं नसतं. उलट निर्जळी उपवास काही न पिता जानकीने त्याच्यासाठी केलेलं असतं आणि जानकीच्या ऋषिकेशच्या चांगल्या कर्माने सारंग परत आलेला असतो. ऐश्वर्या परत एकदा तोंडावरती पडलेली असते. औक्षण झाल्यानंतर सुमित्रा विचारते की सारंग, अरे सांग ना नक्की जानकीमुळे कसा वाचलास तू? तेव्हा आता सारंग सांगतो की जानकी वहिनी, तुझं लक्षात आहे का, म्हणजे जेव्हा आता मी प्रवासाला जाणार होतो तेव्हा माझा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी तू मला एक नाणं दिलं होतं आणि तू सांगितलं होतं की ते नाणं नदीमध्ये फेक आणि त्यानंतर माझी जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल. खरं तर ना ते नाणं नदीमध्ये फेकायचं माझ्या लक्षातच राहिलं नव्हतं आणि त्याचमुळे परत जेव्हा माझ्या लक्षात आलं त्यानंतर मी आता एक एक डबा पार करत, ज्या 4 डब्याचा ॲक्सिडेंट होऊन ते ज्या 4 डबे नदीत पडले होते ना, त्याच्या अलीकडच्या डब्यामध्ये मी होतो आणि तो कॉईन टाकणार इतक्यातच आता जोराचा आवाज झाला आणि ते 4 डबे नदीमध्ये कोसळले. परंतु त्याच्या अलीकडच्या डब्यामध्ये मी असल्यामुळे मी नदीच्या काठी पडलो. माझा अपघात झाला, माझ्या डोक्याला खूप जबरदस्त मार लागला. परंतु नाना एक सांगू का, जर जानकी वहिनीच्या त्या कॉईनने
त्यावेळी मला साथ दिली नसती ना तर त्याच डब्यात मी असतो आणि आता मी नदीमध्ये पडल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना मिळणंही कठीण झालं असतं. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना म्हणालो की जानकी वहिनीमुळेच माझा जीव वाचला आहे. इतक्यातच आता शेरू सांगायला लागते की हो नाना, आणि एवढंच नाही तर आपल्या सारंगला जेव्हा ब्लडची गरज होती तेव्हा ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप हवा होता. त्यावेळी अचानकपणे वहिनीच्या लक्षात आलं की जो ब्लड ग्रुप आहे तो आपल्या सौमित्रचा आहे आणि सौमित्रला फोन करून तिने वेळेवरती बोलावून घेतलं, म्हणून सगळं काही निभावलं आहे. तर एक नाही तर जानकीमुळे 2-2 चमत्कार घडलेले असतात. तर नाना आता जानकीचं सगळ्यांसमोर कौतुक करायला लागतात. ते म्हणतात की सुमित्रा, आत्तापर्यंत तू ऐश्वर्याचंही कौतुक करत होतीस ना, परंतु मी खरं सांगू का, खरं तर सारंगसाठी जानकीने सुद्धा उपवास केला होता. कालपासून तिने काहीच खाल्लं पिल्लं नाही आहे. दिवसभर देवाच्या समोर बसली होती, ती सारंगसाठी प्रार्थना करत होती आणि तिच्या हाकेला शेवटी देव धावून आला आहे. आपला सारंग इतक्या मोठ्या संकटातून सुखरूप वाचला आहे. तेव्हा आता ऐश्वर्याचा चेहरा पार उतरलेला असतो. तर त्यानंतर आजी आणि ऐश्वर्या दोघेही सुमित्राचं कान भरायला लागतात. आजी तिथे आता सुमित्राला म्हणायला लागते की पाहिलेत ना सुमित्रा, अगं कालपासून सारंग जेव्हापासून गायब आहे, ही बातमी आपल्याला कळाली, त्याच्या अपघाताची बातमी कळाली, तो भेटत नव्हता, तेव्हापासून ऐश्वर्याने त्याच्यासाठी निर्जली उपवास धरला. आपल्या कोणालाही काहीच सांगितलं नव्हतं तिने, आणि त्यानंतर तिने कालपासून काही खाल्लं पिल्ले सुद्धा नव्हतं. देवाकडे आपल्या सारंगसाठी सतत प्रार्थना करत होती. तिने एवढं सगळं काही आपल्या सारंगसाठी केलं होतं ना, परंतु नानासाहेबांना फक्त जानकीचंच कौतुक आहे. काय तर म्हणे तिने उपवास धरला होता, तिच्या प्रार्थनेमुळेच तो परत आला आहे. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की नाही गाई, मला सुद्धा आता कसं कुठेतरी मीच चुकते आहे असं वाटायला लागलं आहे. नाही म्हणजे बघ ना, सारंगने स्वतःहून सगळं काही सांगितलं आहे. जानकीने त्यावेळी आता सारंगला कॉईन दिला नसता तर काय झालं असतं पुढे. आपल्या सारंगचं मला विचार करूनच खूप जास्त घाबरायला होतं आहे आई. आणि वेळेवरती तिथे जर ऋषिकेश पोहोचला नसता तर आपला सारंग आपल्याला भेटलाही नसता. आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये तिने सौमित्रला आणलं. तिला माहिती होतं की यांना सौमित्र तिथे आलेला आवडणार सुद्धा नाही, परंतु एवढी मोठी रिस्क तिने घेतली आणि आपल्या सारंगाचा जीव वाचवण्यासाठी सौमित्रला स्वतः घेऊन आली होती. आणि सौमित्रमुळे त्याने दिलेल्या रक्तामुळे आपला सारंग वाचला होता. खरंच जानकीच्या बाबतीत खूप मोठी चुकी केली आहे मी. तिच्या बाबतीत दुजाभाव करायला लागले का मी. तर स्वतःलाच आता सुमित्रा प्रश्न विचारत असते आणि तिला स्वतःच्या चुकीची जाणीवही होत असते. इतक्यात आता तिथे आजी म्हणायला लागते की काही दुजाभाव वगैरे करत नाही आहेस तू. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की असं कसं गाई, अगं पाहिलं ना, जानकीने यांची समजूत घालून त्यांच्याकडे विनंती करून आपल्या सौमित्रला आपल्या घरात परत आणला आहे. मग असं कसं म्हणते आहेस तू. नाही, मला तर मीच चुकते आहे असं वाटायला लागलं आहे. सुमित्राचं चांगलं मन तिला सगळं काही चांगलंच सांगत असतं, परंतु आजी सुमित्राच्या डोक्यामध्ये वाईट घाणेरडे विचार भरवत असते. आजी तिथे म्हणायला लागते की जिथे तिथे ना जानकीला स्वतःला मिरवायचं असतं, आणि म्हणूनच तिने आता नानासाहेबांच्या पुढ्यात सौमित्राला घेऊन आली, जेणेकरून आता तिच्या घरात परत मान वाढेल, तुझ्या मनामध्ये तिचं स्थान पुन्हा निर्माण होईल, आणि याच सगळ्यासाठी ती करते आहे हे सगळं काही. अगं नानासाहेबांनाही कळत नाहीये, नानासाहेबांना सुद्धा तिने आपल्या चांगुलपणाची फक्त भुरळ घातली आहे, परंतु ते फक्त वरवरचं वागणं आहे सुमित्रा. अगं ऐश्वर्याने सुद्धा सारंगसाठी किती काही केलं होतं, बघितलंस ना तू, परंतु नानासाहेबांना तिचं कौतुक नाही वाटलं. कुणाचं कौतुक वाटलं तर जानकीचं. तुला कळतं आहे की सुमित्रा, तुझ्या मुलामध्ये आणि त्या ऋषिकेश जानकीच्या मध्ये नानासाहेब दुजाभाव करत आहेत. स्वतःच्या पोटच्या मुलांना काहीच किंमत न देता नुसतं त्यांच्या तोंडामध्ये ऋषिकेश जानकी हेच नाव कायम चाललेलं असतं. तेव्हा आता सुमित्राच्या डोक्यामध्ये सुद्धा तिडक निर्माण होते आणि म्हणायला लागते की हो गाई, खरंच मला असं वाटतं आहे. इतक्यात आता नानासाहेब तिथे आलेले असतात आणि नानांनी सगळं काही ऐकलेलं असतं. नाना आता खूप चिडलेले असतात आणि नाना तिथे आता म्हणायला लागतात की दोघेही तोंड बंद ठेवा. काय विचार करत आहात तुम्ही ऋषिकेश आणि जानकीच्या बाबतीत. गेली 10 वर्ष ते दोघे एकत्र मिळून या घराला बांधून ठेवत आहेत, आणि ही काल परवा आलेली ऐश्वर्या, जिने आधी आपल्या घरात काय तमाशे घातले आहेत, काय राडे केले आहेत, हे सगळं विसरून तुम्ही तिची बाजू घेताय. एवढंच नाही तर सारंगने स्वतःहून सांगितलं होतं ना की त्याचा जीव जानकीमुळे वाचला आहे. वेळेवरती सौमित्रला घेऊन ती आली होती, आणि माझ्या मनामध्ये सुद्धा आता सौमित्र किती चांगला आहे हेच सगळं निर्माण व्हावं यासाठी जानकी प्रयत्न करते आहे. आणि सुमित्रा इतके वर्ष
ऋषिकेश, जानकीने तुला जे प्रेम दिलं ते सगळं काही विसरतेस का तू? जानकी तुझ्या कधी शब्दाबाहेर नाही गेली आहे, परंतु आता जसं सत्य समजले आहे तेव्हापासून मी बघतो आहे की तू त्या दोघांच्या बाबतीत आणि तुझ्या पोटच्या मुलांच्या बाबतीत दुजाभाव करायला लागली आहे. परंतु हे जर आत्ताच्या आता तू थांबवू शकत नसलीस ना, तर एक गोष्ट मी तुला सांगतो की या सगळ्या प्रॉपर्टीचा खरा वारसदार हा ऋषिकेश आहे. ऋषिकेश हा खऱ्या प्रॉपर्टीचा वारसदार आहे. ही सगळी प्रॉपर्टी त्याची आहे हे लक्षात घेता क्षणी आजी आणि ऐश्वर्याला जबरदस्त धक्का बसलेला असतो. ऐश्वर्याने आता तिथून गुपचूप सगळं काही ऐकलेलं असतं आणि आजीला हे पूर्वीपासून माहिती नसतं. नानासाहेबांनी सुमित्रा आणि आजी या दोघींसमोर आतापर्यंत लपवलेला खूप मोठा जबरदस्त खुलासा केलेला असतो. तेव्हा आता नानासाहेब सांगतात की तुझी मुलं जी जगतायत ना, जी शेत आहे, जी कंपनी आहे, ते सगळं काही ऋषिकेशच्या मालकीचं आहे. त्याच्या आईची ती प्रॉपर्टी आहे. वारसा हक्कानं जर ती द्यायची ठरवली तर ती सगळं काही ऋषिकेशला जाऊ शकतं. आणि हे सत्य ऐकता आता तू काय निर्णय घेणार आहेस? जानकी ऋषिकेश यांच्यामध्ये दुजाभाव करणार आहेस का? बरं चल, जर आता दुजाभाव जरी झाला तर त्यांचा राग येतोय म्हणून तू त्यांना घराबाहेर काढणार आहेस का? जे की सगळं काही त्यांचं आहे ते त्यांच्याचपासून तू हिरावून घेणार आहेस का सुमित्रा? सुमित्रा, आणि तू अनाथ कोणाला म्हणते आहेस? ऋषिकेशला, जी की तू स्वतः अनाथ आहेस. तुम्ही दोघी अनाथ होतात, तुम्हाला तुमचं कोणी राहिलेलं नव्हतं, म्हणून या घरात मी तुम्हाला थारा दिला आणि मी तुझ्यावरती विश्वास ठेवला सुमित्रा, कारण तू कधीच तुझ्या लेकरांमध्ये ऋषिकेशमध्ये दुजाभाव नाही केला. सगळ्यांसाठी सगळं काही सारखंच करत आली होती. प्रेमही अगदी सगळ्यांना तसंच दिलं. मग आत्ताच काय बिनसलं आहे तुझं? आणि परत आता तू या घरात दुजाभाव करायचा नाहीयेस. खरं तर ही सगळी प्रॉपर्टी स्वतः ऋषिकेशची आहे. खरा वारसदार आहे तो आणि त्याच्याच प्रॉपर्टीचे हिस्सेकरी तुझी मुलं झाली आहेत. एवढं लक्षात ठेव. आतापर्यंत मी हे सत्य लपवलं होतं कारण मला वाटलं नव्हतं की या घरात तू कधी सख्ख सावत्र होऊ देशील, परंतु तू चुकते आहेस. असं म्हणत आता जबरदस्त खुलासा करत नानांनी तिथे फक्त सुमित्राचेच नाही तर ऐश्वर्या आणि आजी या दोघींचे खाडकन डोळे उघडलेले